जगत
भावाचे लग्न बहिणीशी लावावे तरीच पावावे मोक्षपदा। ब्राह्मणाचे घरी गायीसी वधावे, ब्राह्मणाचे घरी गायीसी वधावे, आराध्य करावे गाढवाचे किंवा भजन करावे गाढवाचे। भावाचे लग्न बहिणीशी लावावे तरीच पावावे मोक्षपदा। नामा म्हणे हेतो दिसे विपरीत, नामा म्हणे हेतो दिसे विपरीत, जरी दैव असी तरीच घडे। भावाचे लग्न बहिणीशी लावावे तरीच पावावे मोक्षपदा। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवक झालो सेवे लागे सेवक झालो, मजा लागलो चरणात,
विद्येची अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता माय बाप दोन्ही जीवेची मारावी माय बाप दोन्ही जीवेची मारावी चरण धरावे बायकाचे भावाचे लग्न बहिणीशी लावावे तरीच पावावे मोक्षपदा विश्व संत श्रेष्ठ भक्त शिरोमणी भगवान परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त युगानयुगी भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांचा छोटासा कूट प्रकरणातील हा अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून नामदेव महाराजांनी तुम्हा आम्हा साधकांना मुमुक्षूंना मोक्ष प्राप्तीचे 5 उपाय कूट भाषेच्या माध्यमातून सांगितले। एवढाला विश्व संत श्रेष्ठ जगद्गुरु जगदवंदनीय महान वैष्णव तुकोबाराय यांचा चाललेला वैकुंठ गमन सोहळा बीज उत्सव आणि ही समिती सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कीर्तनाला प्रारंभ होतो। आपलं परम भाग्य आहे गेले अनेक वर्षापासून आपल्या गावामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा बीज उत्सव होतो। बीज उत्सव बीज म्हणजे काय हो? बीज हे वृक्ष संपूर्ण वृक्षाच्या फांद्या पाला फूल फळ हे बीजामध्ये असते। तसं जगद्गुरु तुकोबारायांचं बीज तुकोबारा हे बीज आहे। काय तुकाराम महाराज हे बीज आहे कशाचं? संप्रदायाचं बीज आहे। विठ्ठल ईश्वर प्राप्तीचे जेवढे काही साधना आहेत त्या साधनाचं बीज जगद्गुरु तुकोबारा आहे। देवाचं बीज तुकोबाराय आहे, साधनेचं बीज तुकोबाराय आहे आणि संप्रदायाचं बीज तुकोबाराय म्हणून बीज उत्सव। विठ्ठल शाब्दिक अर्थ बीज म्हणजे द्वितीया। हा तिथीनुसार जरी अर्थ होत असेल तर आध्यात्मिक तुकोबाराय याच दिवशी वैकुंठाला का गेले? तसं तुकोबारायने तिथी ठरवली, देवानं न्यायची तिथी ठरवली दशमी, मग देव दशमीच्या दिवशी आले। महाराज म्हणले एकादशीच्या दिवशी माझं कीर्तन असते। एकादशीला कीर्तन झालं आणि दुपारी देव म्हणाले महाराज चला, राळ सुटले की महाराज म्हणतात देवा अरे होळीची पोळी खाल्ल्याशिवाय बाहेर जाऊ नाही, आणि वर्षाचा शेवटचा फाल्गुन महिन्यातला शेवटचा सण आहे आणि होळीची पोळी खाल्ल्यावरच जुनी लोक बाहेर पडायचे म्हणून असणार होळीची पोळी खाल्ल्यावर। दुसऱ्या दिवशी निघाले होळी आली, महाराज म्हणले चला होळीची पोळी खाल्ली। देव म्हणाले महाराज म्हणले देवा तुला काय येड लागलं का? आज नाही उद्या जाऊ, उद्या जाऊ म्हणण्यामध्ये उद्या करचा दिवस धुलीवंदनाचा दिवस, आणि आज कधीच घराच्या आज जर घरापाच्या बाहेर गेलं करकर लागली तर ही करकर कायम लागेल म्हणून हा करचा दिवस आहे। असं करत करत देवाला द्वितीया तिथीपर्यंत देवाला थांबून घेतलं तुकोबारायांनी, ही तिथी निवडली। विठ्ठल देव जन्माला येताना तिथी ठरून येतो आणि संत महात्मा जन्माला येताना तिथी ठरवत नाही, पण जाण्याची माते तिथी मात्र ठरवतो। विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारा या भूमंडळावर का अवतार धारण केलेला आहे, कशा करिता तुकोबारा या भूमंडळावर आलेले त्याची प्रस्तावना मी सांगत आहे आणि अभंगाचं चिंतन करतो, पदापदाचं चिंतन करतो। पहिली गोष्ट जगद्गुरु तुकोबारा या भूमंडळावर 4 अवच्छेदकातून आलेले आहे।
पहिला अवच्छेदक म्हणजे घटक, या स्थानातून दुसऱ्या स्थानामध्ये येणं, या घटकातून त्या घटकामध्ये जगद्गुरु तुकोबाराय का आले त्याचा पहिला अर्थ असा आहे की 4 अवच्छेदक तुकोबारायांनी आहे. पहिला देव ब्रह्म अवच्छेदकातून संत अवच्छेदकात आले, दुसरा देव अवच्छेदकातून संत अवच्छेदकात आले, तिसरा संतत्व अवच्छेदकातून पुन्हा संतत्व अवच्छेदकात आले, 3 आणि जीव अवच्छेदकातून संत अवच्छेदकात आले. विढाला पहिला अवच्छेदक या भूमंडळावर तुकोबारायचा येण्याचा ब्रह्मावच्छेदकातून आहे. मग ब्रह्म म्हणजे काय? जन्मादस्य यतः, सगळं जन्मादी ज्याच्या पासून जन्माला आलेले उत्पन्न झालं, हा श्रुतीनुसार असणारा यतोवा इमानी भूतानी जायन्ते येन जातानि जीवन्ति तत् प्रयन्ति विशन्ति तत् ब्रह्मेति. सगळं जगत ज्याच्या पासून जन्माला आलं, ज्याच्या आधारावर राहते आणि ज्याच्यामध्ये विलीन होते त्याला ब्रह्म म्हणतात. बृहद्वाद व्यापकत्वात ब्रह्म, जे व्यापक आहे त्याला ब्रह्म म्हणतात. आणि अशा ब्रह्म अवच्छेदकात ज्ञानोबा तुकोबा होते. तुका तोची तुहा परब्रह्म ठेवा. ब्रह्म हे तुकोबारायचं मूळ स्थान आहे आणि ते ब्रह्म अवच्छेदक त्यांनी सोडलं आणि संतत्व अवच्छेदकात आले. उद्धराया आले उद्धराया ब्रह्माची मूर्ती नाही, ब्रह्माचा आकार नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार असं जे आहे ते ब्रह्म आहे. अशब्दम अरूपम अगंधम असं ज्याचं लक्षण श्रुती मातेनं केलेले त्याला ब्रह्म म्हणतात. त्या ब्रह्म अवच्छेदक संत तुकोबारायांनी सोडलं आणि संतत्व अवच्छेदकात आले. कशाकरिता? उद्धराया आले दीनजना. दीन जनाचा उद्धार करण्याकरिता संत जगद्गुरु तुकोबाराय आले, याला म्हणतात ब्रह्मावच्छेदकातून आले. दुसरा देव अवच्छेदकातून संत अवच्छेदकात आले. त्यांचा पूर्व देव अवच्छेदक आहे. तुका विष्णू नाही तुझा,
तुकोबारायांचं महात्म्य रामेश्वर शास्त्री सांगतात. हे द्विजांनो, हे ब्रह्मवृंदांनो, तुकोबारा हे मूळ विष्णू आहेत. तुका विष्णू दुजा नाही. याला म्हणतात देव अवच्छेदकांतून तुकोबाराय संतत्व अवच्छेदका. आणि तिसरा अवच्छेदक आहे संतत्व अवच्छेदकातून संतत्व अवच्छेदकात आले. पूर्वकालीन संतत्व अवच्छेदक, पण त्यामध्ये अपूर्व कार्य राहिलं, पूर्ण झालं नाही. ते पूर्ण करण्यासाठी संतत्व आवश्यक. जो का अवतार नामयाचा, जो का अवतार सर्वश्रेष्ठ, तुका सर्वश्रेष्ठ प्रिय जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया. याला म्हणतात संत अवच्छेदकात अपूर्व कार्य राहिलं, ते पूर्ण करण्यासाठी तुकोबारायांचा अवतार. ऐका, मला पुढे भाव सांगायचे फक्त. आणि शेवटचा आहे प्रपंच करून, संसार करून, तुमच्या आमच्या सारखा व्यवसाय व्यापार करून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या साधनाने, कीर्तन नामस्मरण या साधनाने संतत्व स्थितीला आले. विठ्ठल विठ्ठल. आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती साधना केली आणि संतत्व स्थिती गाठलेली आहे. या 4 अवच्छेदकातून तुकोबाराय या भूमंडळावर आलेले आहे. का हो, कोण आहेत तुकोबाराय? या भूमंडळावर आलेले आहेत ते जगद्गुरु आहे. मग त्यांना जगद्गुरु का म्हणायचं? जगद्गुरूंचा विचार करत असताना 3 जगद्गुरूचा विचार केला जाते. कृष्णम वंदे जगद्गुरु, आचार्य जगद्गुरु आणि तुकोबाराय जगद्गुरु. का त्यांना जगद्गुरु का म्हणायचं? देवाला, श्रीकृष्णाला जगद्गुरु का म्हणायचे? भक्त उद्धार तत्वम, भक्त प्रतियोगिक, भक्त तिष्ठ श्रीकृष्ण परमात्मन जगद्गुरुत्वम. भक्ताचा उद्धार झाला पाहिजे. भक्ता राखे पायापासी, दुर्जनासी संहारे, परित्राणाय साधूनाम, विनाशाय च दुष्कृताम. दुष्कृती लोकाचा विनाश आणि भक्ताचं रक्षण हे देवाच्या ठिकाणी आहे. भक्त उद्धार तत्व, फक्त भक्त उद्धार, दुष्ट दैत्य नाही. भक्त उद्धार, भक्त प्रतियोगिक आणि सगळ्या भक्ताचे पाठीराखे आहेत. भक्ताच्या पाठी माघ राहतात आणि भक्ताचं रक्षण करतात. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, मागे पुढे राहे सापडित, मागे
भक्ताचा उद्धार झाला पाहिजे. भक्त प्रतियोगित्व आणि त्याची जबाबदारी घेतो, हे लक्षण आहे त्याचं. मागं पुढे उभा राहून त्या भक्ताचा सांभाळ करणार आहे. आणि भक्त तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. भाव भक्ती पाहून असणारा देव त्यांच्याकडे धावतो. म्हणून श्रीकृष्णाला या 3 कारणास्तव जगद्गुरु म्हणतात. म्हणून देवाचे शिष्य किती आहे? उद्धव आणि अर्जुन. एकाला भागवत आणि एकाला गीता. पण ऐका, त्याही पेक्षा शंकराचार्यांना जगद्गुरु म्हणतात का? शिष्य उद्धार तत्वम, शिष्य प्रतियोगित्व, शिष्य तिष्ठ, साधन चतुष्ट, अधिकार ज्ञान दियत्व, शंकराचार्य जगद्गुरुत्व. त्यांना जगद्गुरु का म्हणायचं? शिष्याचा उद्धार झाला पाहिजे, शिष्याचे प्रतियोगी आहे, शिष्यासाठी असणारा तळमळतात, तिष्ठतात आणि विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व पाहूनच ज्ञान देतात. साधन चतुष्ट अधिकार ज्ञान दियत्व. हो, ही साधन चतुष्ट संपत्ती पाहूनच त्याला ज्ञान देतात, अन्यांना देत नाही. पण ज्ञान देतात ना, म्हणून 4 शिष्य, देवाचे 2, शंकराचार्याचे 4. पण जगद्गुरु तुकोबारायांना जगद्गुरु का म्हणतात? ऐका, इतक्या वर्षात कधीच न ऐकलेले जगद्गुरु तुकोबाराय मला सांगायचे. तुकोबारायांना जगद्गुरु का म्हणतात? लक्ष देऊन ऐका. भक्त उद्धार तत्वम नाही, शिष्य उद्धार तत्वम नाही. मग सकल जग उद्धार तत्वम, सकल जग प्रतियोगिक, सकल जग तिष्ठ, सकल जग भक्ती ज्ञान अधिकार दियत्व, श्री तुकाराम महाराज जगद्गुरुत्व. का म्हणायचं त्यांना जगद्गुरु? सकल जग उद्धार तत्वम. शिष्याचा आणि भक्ताचा उद्धार नाही, सकळ जग उद्धार तत्वम. उद्धराया आले दीना जना, उद्धराया दीना जना, उद्धराया दीना जना, उद्धराया ब्रह्ममूर्ती अवतार, हे अवतार उद्धराया जीव, उद्धराया जड. जडाचा उद्धार झाला पाहिजे, हे पहिलं ज्यांचं तत्व आहे. जड म्हणजे काय? स्वपरत्व नज्ञत्वम जडत्वम. स्वतः मी कोण आहे हेही कळत नाही, दुसऱ्याला काही कळत, दुसरं सुख दुःख अंतकरण कळत नाही, त्याला जड म्हणतात. दगड कसा आहे? जड. लाकूड कसं आहे? जड. माती ढेकूळ कसा आहे? जड आहे. मग यांचाही उद्धार झाला पाहिजे, हे तत्व घेऊन आलेले आहेत भूमंडळावर. का बीज उत्सव? परंपरा आहे म्हणून ना, त्याचं कारण बीज मी सांगत आहे, बीजचं बीज सांगत आहे. विढाला विढाला बीजचं बीज हे कळण्यासाठी सुद्धा शुद्ध बीज पाहिजे. परी पाहे बीज शुद्ध, आणि बीज जर शुद्ध असेल तर शुद्ध बीजा पोटी म्हणून बीज. विडाला विडाला बीज, बीजचा उत्सव होतो.
त्याचा कथा कीर्तनाचा परिणाम असा झाला, तुमचं हे अन्न खाऊन बीज शुद्ध झालं, त्या बीजाची ही फळं टाळ घेऊन उभी राहिली. हे आहे बीजाचं फळ. विठ्ठल कीर्तन गाबाया तुमच्या 50 वर्षात न झालेलं कधी कीर्तन आहे. फक्त लक्ष देऊन ऐका. मला सांगायचं आहे, मी काय सांगत होतो, उद्धराया जन, जड जीव, जनाचा उद्धार झाला पाहिजे. त्यामध्ये प्रकाराचे 3 तुका म्हणे केले. जड 3 प्रकाराचं सात्विक राजस तामसांचा उद्धार झाला पाहिजे. अर्थात मानवाचा झाला पाहिजे, रजोगुणी तमोगुणी अर्थात त्यांचाही झाला पाहिजे, आणि सत्वगुणी त्यांचाही उद्धार झाला पाहिजे, यांचा उद्धार झाला पाहिजे. ऐका, याला म्हणतात जन. जड, जडाचा उद्धार झाला पाहिजे, दगडाचा उद्धार झाला पाहिजे म्हणून. आणि जीव, जीव उद्धराया, जड उद्धराया आणि जन उद्धवरा. मग जीव म्हणजे काय? यामध्ये 184 योनी जीव येतात. त्यामध्ये 184 योनीचा उद्धार झाला पाहिजे. याच्यासाठी तुकोबारायांचा अवतार. ऐका, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सकल जग उद्धार तत्व, सकल जग प्रतियोगित्व, सगळ्या जगाचे जगद्गुरु तुकोबाराय हे प्रतियोगी आहेत. सगळ्या जगाच्या प्रश्नाचे उत्तर देणारे तुकोबाराय, आणि त्या प्रश्नाच्या उत्तराचं गाठोड, त्या प्रश्नाच्या उत्तराचं गाठोड्याचं पारायण चालू आहे. विठ्ठल सगळ्या जगाच्या प्रश्नाची उत्तर आहेत. जगाच्या प्रश्नाचे उत्तर देतो ते जगद्गुरु. सकल जग उद्धार तत्व, सकल जग प्रतियोगित्व. असा प्रश्न नाही की या ब्रह्मांडामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर गाथ्यामध्ये नाही. कुठलाही प्रश्न असू द्या. एखादा म्हणाला मी शेती कशी करू, तुकोबाराय त्याचंही उत्तर देतात. मडे झाकून या करती पेरणी, कुणबियाची वाणी लवलाही. एखादा म्हणाला मला पैसा कमवायचा, कसा कमवायचा, जोडून या धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे उदास विचारे कसा पैसा कमवायचा त्याचंही उत्तर दिलेलं आहे. अशा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. शेती करायची का हो तुकोबाराय, माल किती होईल, एवढं बी आहे. तुकोबाराय म्हणतात नेतानी गाडी हातात घेऊन जायचं, मग गाड्यावरी वाहती. तेही सांगितलेलं आहे. एखादा म्हणाला मला कीर्तन करायचं, काय करू, तुकोबाराय म्हणतात पाहोनिया ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हाले जाण फळ त्याचे. त्याचंही उत्तर तुकोबारायांनी दिलेलं आहे. असा प्रश्न नाही की त्या प्रश्नाचं उत्तर. एखादी मुलगी म्हणाली मला माझ्या मनासारखा नवरा पाहिजे, गाथ्याचं पारायण कर, तुझ्या मनासारखा नवरा मिळेल. आणि त्या प्रश्नाचं उत्तर अभंगाचा गाथा घे, नतमस्तक होय, गाथ्यावर डोकं ठेव, गाथ्यावर माथा ठेव, आणि गाथा डोळे झाकून तुकोबारायचं ध्यान कर, गाथा उकल, आणि 10 अभंग वाच. 11व्या अभंगात तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. विडाला प्रत्येकाच्या प्रश्नाची उत्तराचं गाठोड तुकोबारायांच्या गाथ्यात.
असा प्रश्न नाही की त्या प्रश्नाचं उत्तर गाथ्यामध्ये नाही. मला पुढे सांगायचं आहे, सकल जग प्रतियोगितो, सकल जग तिष्ठ, सगळ्या जगासाठी तळमळतात, तिष्ठतात, धावतात. आणि सकल जग भक्ती ज्ञान अधिकार दियत्व श्री तुकाराम महाराज जगद्गुरुत्व. का जगद्गुरु म्हणायचं? सगळ्या जगाला भक्तीचा अधिकार देतात. यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाची. चूल आणि मूल नाही, सकल जग सगळ्या जगाला सकल जग अधिकार देत. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे सांगणारा महात्मा या भूमंडळावर एकच तुकोबार आहे. नाही तर कर मग मीमांसा पहा, यो याचा अधिकारी त्याचा अधिकाऱ्याशिवाय विशेष दिलेला नाही. पण तुकोबाराच्या गाद्यात सगळ्याला अधिकार आहे. सकल जग अधिकार दियत्व, सगळ्या जगाला भक्तीचा अधिकार दिलेला आहे. कोण कोणाला दिलेला आहे? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळ, आदी करोडी वेश्याही विठ्ठल. सकल जग भक्ती ज्ञान अधिकार दियत्व श्री तुकाराम महाराज जगद्गुरुत्व. म्हणून त्यांना जगद्गुरु म्हणायचं. म्हणूनच त्यांच्या गाथ्याचं पारायण आणि बीजचा उत्सव. विठ्ठल आणि त्या निमित्तानं जगत नामदेव महाराजांचा अभंग घेतला. नामदेव महाराज साधकाला, मुमुक्षुला मोक्ष प्राप्तीचे उपाय सांगतात. अभंगाचा सरळ अर्थ सांगतो. नामदेव महाराज म्हणतात, हे साधका, काळेवाडीच्या साधका, काळेगावच्या साधका, तुला जर मोक्ष पाहिजेत असेल तर हे साधन कर, तरीच पावावे मोक्षपदा. केव्हा? माय बाप दोन्ही जीवेची मारावी तरीच पावावे मोक्षपदा. पहिले मायबाप घरातले मार, तुला फळ काय मिळेल? मोक्ष प्राप्त होईल. म्हणून जे मायबाप आहेत ना ते सावधान झोपा. ही तुमची वैर्याची रात्र आहे, शेवटची रात्र आहे. भिवू नका आजी. सातबारा माझ्यावर नावावर करा. आत्ताच वकिलाला घेऊन आलो मी. जे काही आहे ते सगळं माझ्याजवळ जमा करा. ही तुमची शेवटची रात आहे. हा सप्ताह कशासाठी आहे? मायबाप मारण्यासाठी. मायबाप दोन्ही जीवीची मारावी तरीच पावावी मोक्षपदा. हे नाही जमलं तर घरी जायचं, बायकोची पूजा करायची, बायकोचे पाय धरायचे, चरण धरावे बायकोचे तरीच पावावे मोक्षपदा. ते म्हणाला, महाराज मी तुमच्या सारखाच आहे. मग तिसरा उपाय केला. भावाचं लग्न बहिणी बरोबर लाव. भावाचे लग्न बहिणीशी लावावे तरीच पावावे मोक्षपदा. तो म्हणाला, महाराज मला भाऊही नाही आणि बहीणही नाही. मग चौथा उपाय सांगला. ब्राह्मणाच्या घरी गाई घेऊन जा, त्या गाईचा वध कर आणि त्या गाईचं मांस त्या ब्राह्मणाला वाढ आणि तूही खा. फळ काय मिळेल? मोक्ष मिळेल. तो म्हणाला, महाराज ब्राह्मणही नाही आणि गाय सुद्धा राहिली. मग गाढव होते ना महाराज. गाढव प्रत्येक घराघरात एक एक गाढव आहे ना. बघा चेहरे कमळाच्या फुलासारखे झाले. गाढव प्रत्येकाच्या घरी आहे. गाढव शोधवा लागली. माग बसलं का पुढं बसलं.
मग त्या गाढवाचं पूजन कर किंवा गाढवाचं भजन कर, फळ काय मिळेल? तरीच पावावे मोक्षपदा. नामदेव महाराज म्हणतात हे विपरीत अर्थ तुला दिसत असतील, पण तुझं दैव चांगलं असेल, भाग्य चांगलं असेल, खऱ्या सद्गुरूचा खरा आत्मबोध जर तुझ्यावर झाला असेल तर हे अर्थ कळतील, एरवी तुला अर्थ कळणार नाही. विठाला विठाला हा कुड भाषेतील अभंग आहे. आणि ही कुड भाषा वेदामध्ये, शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, इतिहासामध्ये, समग्र संत वाङ्मयामध्ये कुड भाषा आलेली आहे. आणि ही कुट भाषा म्हणजे काय? कठीण भाषा. कूट म्हणजे कोड्यात्मक भाषा. कूट म्हणजे आश्चर्यकारक भाषा. कूट म्हणजे नवलाईची भाषा किंवा अतिशयोक्ती अलंकारातील जी भाषा आहे त्या भाषेला कूट भाषा म्हणतात. विठाला अतिशयोक्ती अलंकार म्हणजे काय? तुम्हाला अतिशयोक्ती अलंकाराचं काव्य सांगतो. हो, अतिशयोक्ती अलंकार म्हणजे काय? दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, भाऊजीची शेंडी झाली, मामाजीची दाढी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत उघळाला, त्यात उंट वाहून गेला. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, भाऊजीची शेंडी झाली, मामाजीची दाढी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळाला आणि त्यात उंट वाहून गेला. याला अतिशयोक्ती अलंकार म्हणतात. आणि अतिशयोक्ती अलंकारातील आश्चर्यकारक एक अद्भुत रस त्याच्यामध्ये निर्माण होतो. आणि याच्यातून आमच्या संतांची अभंग निर्माण झालेली आहे. मुंगी व्याली शेंगी झाले, तिचे दूध घेते. मुंगी व्याली शेंगी झाले, शिंगी झाली. मग त्या मुंगीचं दूध किती? 17 रांजण भरून गेले. मग पेले कोणी? 12 हत्तीनं दूध पिलं. आता मुंगी व्याली. बरं, मुंगी व्याली तर मुंगीला काय होईल? गाय व्याली तर गाईला काय होईल? अहो, गाय व्याली तर गाईला काय होईल? वासरू होईल. म्हैस व्याली तर वगारू. बघा वगारू. तशी मुंगी व्याली तर मुंगीला काय होईल? मुंगीच होईल. झाला तर एखादा मुंगळा होईल. पण हे विपरीत घडलं. मुंगी व्याली, मुंगीला शिंगी झाली. शिंगी म्हणजे शिंगरू. शिंगरू म्हणजे गाढवाचं पिल्लू. हे घडलेलं आहे. बरं, मग आता मुंगी म्हणजे काय? आता हा परमार्थ, सप्ताह, कीर्तन, पंक्ती ह्या कशासाठी? हे रोडगे कशासाठी? खायासाठी नाही. मुंगी ओळखासाठी आहे. मुंगी जो मुंगीच ओळखला नाही तो देव काय ओळखणार आहे? गात्याचं पारायण कशासाठी? बीजाचा उत्सव कशासाठी?
आपल्या खोपड्या जरा जागृत करा आता. ही मुंगी ओळखण्यासाठी आहे. आमच्या संतांचा दावा आहे, पहिली मुंगी ओळखा. मुंगी उगमा, मुंगी उगमा, मुंगी उगमा, मुंगी उगमा. मुंगीचे मुखे त्रिवेणी गंगा, 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 मुंगी उगमा म्हणजे ओळख. मुंगी उगमा, मुंगी उगमा, मुंगी ओळखा, मुंगी ओळखा. मुंगी नावाचा परमात्मा देव ईश्वर ओळखा. मग ही मुंगी प्रत्येकानं भिन्न भिन्न प्रकाराची सांगितलेली आहे. हो, नाथ महाराजांनी एक मुंगी सांगितली, तुकोबारायांनी सांगितली, मुक्ताबाईनं सांगितली, ज्ञानोबारायांनी सांगितली. प्रत्येक संतांनी मुंगी सांगितलेली आहे. हो, नाथ महाराज म्हणतात एक मुंगी पाहिलेली आहे मी. आम्ही एक नवल देखिले भाई, आम्ही एक नवल देखिले भाई, आम्ही एक नवल देखिले भाई, आम्ही एक नवल देखिले भाई. हातीशी केली लढाई, मुंगीने हातीशी केली लढाई, मुंगीने हातीशी केली लढाई, मुंगीने हातीशी केली लढाई. कान धरोडीची माई, मुंडाचा कान धरोडीची माई, मान धरोडीची माई, मान धरोडीची माई. घरी खात से, घरी खात असे, घरी खात से. घरी खात असे. सांगा आमचे कोडे दादा, सांगा आमचे कोडे, सांगा आमचे कोडे दादा, सांगा आमचे कोडे. सांगा आमचे घोडे दादा, सांगा आमचे घोडे. सांगा आमचे घोडे दादा, सांगा आमचे घोडे. नाथ महाराज म्हणतात आम्ही एक आश्चर्य पाहिलं. या काळे गावामध्ये एक आश्चर्य घडलेलं आहे. मुंगीनं हत्ती बरोबर लढाई केलेली आहे. आणि ती मुंगीनं हत्ती बरोबर लढाई, मुंगीने हत्तीशी केली लढाई. उंटाचा कान धरोणीची माई, घरोघरी खात से. सांगा आमचे कोडे दादा, सांगा आमचे कोडे. लांडग्यासाठी शेळी रडे. मुंगीनं हत्ती बरोबर लढाई केली म्हणजे काय? इथं मुंगी शब्दाचा अर्थ आहे खऱ्या सद्गुरूचा खरा आत्मबोध झालेला शिष्य. आणि त्या शिष्याची बोधानुवृत्ती ही मुंगी आहे. आणि हत्ती कोणता आहे? देहंकार नावाचा हत्ती आहे. मी पाटील आहे, मी रामाजी गोमाजी कापसे आहे, मी ढेकणराव पिसाजीराव चावले आहे. हा देहंकार नावाचा हत्ती आहे. या हत्ती बरोबर त्या बोधानुवृत्तीनं लढाई केलेली आहे. ती कोणती लढाई आहे? नत्वम देह नेंद्रिया आणि न प्राणो न मनोधी. मग तू कोण आहे? अरे तू देह नाही, मग चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम. अरे तू जीव नाही, शिव आहे. विठ्ठल विठ्ठल ही लढाई चालू आहे. ही कीर्तन ही काय लढाई आहे? गाथा पारायण ही लढाई आहे. गाथ्याचं सार काय? तुका म्हणे हा तो सोये परब्रह्म, मूर्खने वर्म संत जन. तुका म्हणे कैसी की कोठे जीव निराळा, मी तो वासुदेव तत्वता. हे आहे सार गाथ्याचं. ही लढाई चालू आहे. पण उंटाचा कान धरून माई घरोघरी खात असे. सात्विक वृत्ती ही चिमणी आहे. आणि उंटाचा कान, कामरूपी उंटाचा कान धरते. अरे तू कोण आहे? पारायण केलं आणि वाईट नजरानं बघतो स्त्रियाकडं. आणि त्या गाथ्यात काय सांगितलं? पराव्या नारी माऊली समान मानिलिया काय वेची. हे सात्विक वृत्तीनं त्या काम नावाच्या उंटाचा कान धरला.
घरोघरी म्हणजे पावला पावलात खाताय. सांगा आमची कोडे, ही कोड्याची भाषा आहे. आणि हे कोडे ज्याला ओळखतात, पूर्वीच्या काळात कोडे सांगायचे. एका नावाची स्त्री, ती राहते मेरूच्या शिखरी, तिचा बाप ब्रह्मचारी, तिचा मृत्यू हिरण्यकश्यपूच्या परी, ती नारी कोणती? फक्त महिला सांगा. सांगा. आरक्षण नाही का तुम्हाला? अर्ध तिकीट झालं का नाही? उद्या बंद होणार आहे. एका नावाची स्त्री आहे, ती मेरूच्या शिखरात राहते, तिचा बाप ब्रह्मचारी, बापाचं नाव सांगावं लागल. तिचा बाप ब्रह्मचारी, तिचा मृत्यू हिरण्यकश्यपूच्या परी, ती नारी कोणती? आजीच्या डोक्यात दिलं. म्हणाली माझ्या आजीच्या डोक्यात. एका नाव राहते कुठं? मेरूच्या शिखरात. बर तिचा बाप ब्रह्मचारी, उच्या बापाचं नाव काय? उच्या बापाचं नाव काय? प्रत्येकीला बाप आहे ना. इथं एवढ्या उभ्या आहेत, तिला बाप नाही का? तू बिन बापाचं तुम्हाला कोड सांगतो. हो, ऐक चतुरा गोष्ट सांगतो खरी, बिन बापाचा पुत्र जन्मला माता नव्हती घरी. सांगा आता, खरी गोष्ट. बिन बापाचा पुत्र जन्मला माता नव्हती घरी. सांगा. तिकडे बसलेले त्यांच्या बट्ट्या जिरल्या नाही, त्यांचे रोडगे जिरले नाहीत. बिन बाप. बर दुसरं कोड विचारू का? एकदा कबीर महाराज आपल्या काळे गावात आले आणि कबीर महाराजांना आश्चर्य पाहिलं. कबीर महाराज म्हणतात, मैंने एक अचंबा देखा, मुर्दा रोटी खाय, पुकारे तो बोले नहीं और मारे तो चिल्लावे. सांगा. कबीर महाराज म्हणतात, मी एक आश्चर्य पाहिलं. मेलेलं प्रेत इथं रोटी खात होत, रोटगे असताना रोटी खा लागलं ते. त्याला विचारलं किती रोट्या खाल्ल्या? पुकारे तो बोले नाही और मारे तो चिल्लावे. सांगा. आता इथं मेलेलं प्रेत रोटी खा लागलं, मेलेलं प्रेत रोटी खा लागलं. किती दिवस झाले? जसा सप्ताह सुरू झाला तसा. त्याला विचारलं किती खाल्ल्या? पखवात म्हण की ढोल काय? तिला ढोलावर नाचायची सवय. काय? मृदंग. मृदशांग यस्य सा मृदंग. तो रोटी म्हणजे कणिक खा लागला रोडगे असताना. त्याला विचारलं किती खाल्ल्या? पुकारे तो बोले नाही और मारे तो चिल्लावे. याला म्हणतात कोड. दुसरं कोड विचारतो. काळी काठी तेल लाटी वागते पण मोडत नाही. सांगा. काय? वेणी केस, काळी लाटी, काळी काठी तेल लाटी वागते पण मोडत. असे कोडे आहेत. बर दुसरं कोड विचारतो मी. काळं मुख आहे पण वानरीन नाही, दोन जिभा आहे पण सर्पीन नाही, पाच पती आहे पण द्रौपदी नाही. अशा स्त्रीचं नाव काय? कळालं नाही? संस्कृत मध्ये सांगू का? कृष्णमुखी न मार्जरी द्विजिव्हा नच सर्पिनी पंचभ्राती न पांचाळी यो जानाती सा पंडिता. सांगा. हे कोड आहे. पेन्सिल. काळं मुख आहे पण ती वानरी नाही का? नाही. दोन जीभ आहे, दोन्ही कुण कोरल्या जाते पण ती सर्पिन आहे का? नाही. पाच बोट तिचे काय पती आहेत पण ती द्रौपदी आहे का? याला म्हणतात कोड. अशी कोड्यात्मक जी भाषा आहे त्याला कुड भाषा म्हणतात. विडाला विडाला.
याचा अर्थ सांगत होतो, मुंगीचा अर्थ सांगण्यासाठी. मुंगी म्हणजे परमात्मा. ह्यो जगत रूपी हे गाढवाचं पिल्लू व्याला, कारण गाढवाच्या पिल्ल्यात बदल होतो. गाढवाचं पिल्लू जन्मल्या कसं असते, पांढरं शुभ्र असते, पण ते गाढवाचं पिल्लू जसं 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 मोठं होते तसं त्याचा पांढरा रंग जातो, ते भुरकट होते आणि काही दिवसांनी ते काळं होते. कोण? गाढवाचं पिल्लू. गाढवाचं पिल्ल्याचं सांगत आहे मी. एक दुसरी गोष्ट, गाढवाचं पिल्लू, गाढवाच्या पिल्ल्यात रंगात बदल होतो, गाढव्याच्या पिल्ल्यात स्वभावात बदल होतो, गाढवाच्या पिल्ल्यात खाण्यात बदल होतो आणि गाढवाच्या पिल्ल्यात चालण्यात बदल होतो. गाढवाचं पिल्लू रोज घरीच खायचं, पण 7 दिवस रोज सप्त्यात आहे, पण सप्त्यात सगळ्याला पंक्ती आहे, तरी गाढवाच्या पिल्ल्यानं खामगावून येताना काळ्या पिशा आणल्या. गाढवाच्या पिल्ल्यानं मला भेटलं ते, मी त्याचा फोटो काढला. मी म्हटलं भाऊला त्यांच्याच घरी जेवायला न्यावं. मला कोणाला? गाढवाचं पिल्लू. गाढवाचं पिल्लू जातानी सरळ गेलं, येतानी 40 फुटी रस्ता सुद्धा त्याला चालण्यात बदल झाला गाढवाच्या पिल्ल्यात. गाढवाच्या पिल्ल्यानं ठेसा मारल्या आम्हाला. कोण? गाढवाचं पिल्लू सांगायला लागलो. स्वभावात बदल झाला, त्याच्या चालण्यात बदल झाला. हो, गाढवाच्या पिल्ल्यात बदल घडतो तसा हे जगतात बदल घडतो. गाढवाचे ताने पालटते क्षणक्षणी, तैसे अधमाचे गुण तुकोबाराय म्हणतात. ऐका, मला सांगायचं आहे, ही कूड भाषा, आणि अशा कूड भाषेतून नामदेव महाराज म्हणतात, साधका तुला मोक्ष पाहिजेत असेल ना तर पहिलं साधन कर, घरातले मायबाप मार. माया बाप दोन्ही जीवेची मारावे, 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 चरणा धरावे मायेकाचे, चरणा धरावे मायेकाचे, भावाचे रथ बहिणीशी रामावे, भावाचे रथ बहिणीशी रामावे, चरण धरावे मायेकाचे, चरण धरावे मायेकाचे, भावाचे रथ बहिणीशी रामावे, भावाचे रथ बहिणीशी रामावे, बहिणीशी रामावे. नामदेव महाराज म्हणतात, हे साधका तुला मोक्ष पाहिजे, ब्रह्मस्थिती पाहिजे, तुकोबारायच्या स्थानावर गेले तो वैकुंठ पाहिजेत ना, तर हे साधन कर. काय? पहिले मायबाप मार. तुमच्या काळेगावमध्ये इतक्या वर्ष झाले सप्ताह, काही ना सांगता बी गेल नाही, 40-50 वर्ष होऊन गेले. मायबाप मारा म्हणून एखादा कीर्तनकार आला का? सांगितलं का? हे सगळं उलटच आहे. मी नेहमी उलटे अभंग घेत असतो. सगळे उलट आहे, मृत्यूलोक उलट आहे. ऊर्ध्व मूल मदशाख, हा कटकटा
पाये ओखटे मृत्यू लोकीचे उफराटे. हे सगळं उलट आहे. नाथाची बोले उलटवाणी बरसत कमळी भिजत पाणी. नाथाच्या घरची उलटी उलटी हे सगळं उलट आहे. माय बाप मारायचे. बरं वेदात शास्त्रात कुठंच उलट वेदानं सांगितलं मातृदेव भव पितृदेव. कोणी विक्षेप करू नका बरं. कोणी कीर्तनातून उठलं की मी जे विठ्ठल करेल जे उठल त्याच्या घरी सगळ्यांनी चहा प्यायला जायचं. त्याच्या घरात नाही बसले त्याच्या घरावर बसायचं. पलंग मोडलाच पाहिजे बरं का पुरी हो बरो. आता हे सैन्य आहे माझ्यासोबत. हे का सामान्य नाही. यांनी बॅगा घेऊन आले. आज रात्री सगळे माझ्यासोबत येणार आहेत आळंदीला. हो ऐका. माय बाप दोन्ही जीवेची मारावी. उलट वेदानं सांगितलं मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव गो. ज्ञानोबराय म्हणतात सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. माय बाप केवळ कासी. माय बाप केवळ कासी. माय बाप केवळ पुढं बसा. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले उभे परब्रह्म ठेवले. आपल्या महाराष्ट्रातलं कुलदैवत पांडुरंग हा विटेवर उभा राहिलेला आहे. कोणासाठी आला हो? आई वडिलाच्या सेवेच्या ऋणामुळे आलेला आहे. आणि आज आपल्याला मात्र मायबाप मारायचे. म्हणजे मायबाप आहेत ना त्यांना ही वैर्याची रात्र आहे. ध्यानात ठेवा. उद्या मी पेटवूनच जाणार आहे. आमच्या भाऊकडं काय सोनं आहे काय पैसा आहे सगळं आणून द्या. नाहीतर वैर्याची रात्र आहे. ऐका ध्यानात ठेवा. माय बाप दोन्ही जीवेची मारावी हे कुठंच सांगितलं नाही. उलट असं बोट जरी केलं तर तो नरकाला जातो. अवज्ञानी कामना मातेच्या ठाई अर्जुना केलिया दोन्ही पतना कारण हो. किंवा आपलीच जननी नग्नता मग ते माताची भजावी सूत्र आहे. आई वडिलाची सेवा सांगितलेली आहे पण मारायची. पण आपल्याला या सप्त्यात मायबाप जर नाही ना मारले या पंक्ती गाथा पारायण भजन कीर्तन मंडप हे सगळं व्यर्थ आहे. म्हातारीचे हातपाय हाला लागले. आजी मी आहे तुमचा आणि खरे ते माझे सोयरे भिवू नका मी आहे विडल. माय बाप दोन्ही जीवेची मारावी. आपल्या प्रत्येकाच्या घरात माय बाप आहे पण विटा मातीच्या घरातले मायबाप मारायचे नाही. आपल्याला जन्माला देणारे मायबाप नाही. मग या देह नावाच्या घरात एक आपला बाप आहे आणि या देह नावाच्या घरात एक आपली माय आहे. या देह नावाच्या घरात जो बाप आहे त्या बापाचं नाव आहे अहंकार.
हा अहंकार नावाचा बाप आहे, एवढा बलिष्ठ आहे. हा कधी जन्माला आला, त्याची जन्मतिथी कधी आहे? तुकोबारायांनी गाथ्यात त्याची जन्मतिथी सांगितलेली आहे. ज्या वेळेस हा देह पिंड आईच्या गर्भामध्ये याने आकार धारण केला, 1 महिना 21 दिवसाचा आकार धारण केला, 21व्या दिवशी त्याचा जन्म झालेला आहे. लाविला सबळ अहंकार त्या पाठी, लाविला पंचभूताचा गोंधळ लाविला केला एके ठाई मेळ, केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी, लाविला सबळ अहंकार त्या पाठी, लाविला सबळ अहंकार त्या पाठी, लाविला सबळ अहंकार लाविला सबळ बळाने युक्त असणारा पंचभूताचा गोळा तयार झाल्याबरोबर अहंकार तिथं जन्माला आणि तो वाढला. आणि हा विचार करा, हा अहंकार सामान्य नाही, तुम्हा आम्हाला पकडत नाही. मग नवल अहंकाराची गोठी, विशेष नलगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. हे चांगल्या चांगल्याला पकडतो, पहिले आमचे हबप पकडतो. पहिला आद्य कथाकार आणि आद्य कीर्तनकार पकडला त्यांनी. आद्य कथाकार कोण सांगू का त्याचं चरित्र? यम प्रवर्जंत मनोवेदमवेद कृत्यम द्वैपायन विरह कातराजुहव पुत्रेति तन्मयातरोभिनेदुत्तम सर्वभूतम हृदय मुनिमानितोस्मि. कळालं का? नाही कळालं? संताच्या भाषेत सांगू का? ब्राह्मणाचे पोर एक खेळासी द्या, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी द्या, 12 वर्षे लपाल रे, 12 वर्षे लपाल रे, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, नागवीच पडून गेले, नागवीच पडून गेले रे. ऐका खेड्या तुला सांगतो, ऐका जाणून घे रे, ऐका खेड्या तुला सांगतो, ऐका जाणून घे रे, ऐका खेड्या तुला सांगतो, ऐका खेड्या तुला सांगतो, ऐका जाणून घे रे. हा अहंकार आहे. हे ब्राह्मणाचं पोरग होतं, हा अहंकार लागेल म्हणून आईच्या पोटात 12 वर्ष लपलं, आलं तसंच पळालं. आई म्हणते अहो पोरग झालं आणि पळालं. बाप माग गेला आणि शुका थांब म्हणालं. त्याला वाटलं मी शुक आहे. पकडलं ना अहंकारानं त्याचं गचंड. अभिमान लागे शुकाची पाठी, व्यासे ही उपराटे दृष्टी केली. त्याचं गचांड धरलं, नेलं जनकाच्या दारात गेलं. हो, लंगोटी लावली, अंगाला भस्म लावलं, मुठभर राख हातात घेतली, एका हातात झोडी घेतली, एका हातात दंड्या कमंडलू घेतला आणि जनकाच्या दारात गेला आणि सांगितलं जनक राजाला मी शुक आलो म्हणून सांगा. आतून आवाज आला संगम त्यक्त्वा सुखी भव. ज्याचा तू संग केला त्याचा त्याग कर. त्याच्या हातात दंड्यान कमंडलू होतं, दिलं ठेवून. सांगितलं मी शुक आलो म्हणून सांगा. पुन्हा जनकान सांगितलं संगम त्यक्त्वा सुखी भव. मुठभर राख होती, झोडी होती, ती बाजूला ठेवली. सांगितलं मी
शूक आलो म्हणून सांगा. तरी आवाज आला, संगम त्यक्त्वा सुखी भव. आता काय? मी पंगत दिली. हो, मी सौजन्य घेतलं. मी नावाचा तुमच्या आमच्या सर्वाच्या अंतःकरणामध्ये बसलेला हा बाप आहे. तो बाप मारण्यासाठी सप्त आहे. आणि हा जर मरत नसेल तर हे सगळं व्यर्थ आहे. म्हणून हा मी आद्य कीर्तनकार, आद्य कथाकार पकडला. आद्य कीर्तनकार कोण? नामदेव महाराज. अखंड दयाला देवाचा शेजार, का रे अहंकार गेला नाही नाम्या. हो, नामदेव महाराजाला अखंड देवाचा शेजार होता, पण अहंकार होता. देव माझ्या बरोबर जेवतो, खेळतो, बागडतो, हा मी. आणि हा मी नावाचा जो बाप आहे ना आपल्या अंतःकरणामध्ये बसलेला, तो महाराज. मी हे सरे उरला उरे विठ्ठल. कौरव सप्ताह करायचा, कौरव पंक्ती घालायच्या. ज्या दिवशी मी गेला ना तुमचा सप्ताह होईल. तुम्हाला देवाकडे जायची गरज नाही. तुकोबारायचा मी गेला म्हणून देव तुकोबाराईकडे आले. पहिला तुकोबारायनी मी. तुकाराम बोलोबा आंबिले, तुकाराम बोलोबा देऊकर कधी नाम उल्लेख केला? पहिला मी. हा बाप तुकोबारायनी मारला म्हणून पारायण आहे, म्हणून सप्ताह आहे. आणि आपल्याला तो बाप मारायचा. विठ्ठल दुसरी माय कोणती? ही म्हातारी आपल्या घरात आहे. या म्हातारीला आज संपून टाकायचं. काय या म्हातारीचं नाव सांगू? म्हातारीचं नाव सांगू का? ममता दिदी. मम घर कोणी बांधलं? म्या. गाडी कोणी घेतली? म्या. शेती कोणी घेतली? म्या. वर्गणीची पावती कोण फाडली? म्या. पंगत कोणी घातली? म्या. हे म्या म्या ओढणारी ही म्हातारी आहे. हिचा चक्काचूर. विठाला पण ही म्हातारी मरणार कधी? तुम्हाला खरा सद्गुरूचा खरा आत्मबोध नावाचा पुत्र जन्माला येईल तेव्हा ही म्हातारी मरेल. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, हे ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, हे भक्ती बहीण धावून आली गावा, भक्ती बहीण धावून आली गावा, हे आता संग्रामी कैसे करू आत्माराम हृदयात पटकटला आणि बोध नावाचा पुत्र जन्माला आला. गाथा नावाचा पुत्र, गाथ्यातला आत्मबोध. हा बोध पुत्र तुम्हाला जन्माला आला की तेव्हा ही म्हातारी मरणार आहे. तशी ही म्हातारी काही मरत. या म्हातारीनं एकाही सुनेचा संसार सुखाचा होऊ दिला नाही. म्हणून पहिली म्हातारी मारा. भाऊ म्हणा लागले त्या म्हातारीनं पाटल्या आणून दिल्या.
बऱ्याचशा म्हाताऱ्यानं पाटल्या गोळा केल्या, काहीनं कडे गोळा करून केले. बऱ्याचशा म्हातारीनं लेकीच्या सोन्याच्या पोता आणल्या. तुम्ही काय आणलं का नाही आजी? ऐका, ही म्हातारी मारायची आहे आपल्याला. जर हे नाही जमलं तरीच पावावे, तेव्हाच तुम्ही मोक्षाला जा. हे जर नाही जमलं तर चरण धरावे बायकोचे. दुसरा उपाय सांगितला. इथं लग्न झालं का नाही? सगळ्याच झालं का? मंडपवाले, माईक सिटिंगवाले बाकी का? तिकडले खुर्च्यावरचे, या आजीचे, इथं तुमचे लग्नच झालेले नाही. इथं लग्न फक्त ही रांग, हे पोरं माझच झालेलं आहे. आमचे खरे लग्न झाले आणि तुमचे खोटे लग्न झाले. विठाला आता विचारा, मीराबाईचा खरा नवरा कोण होता? श्रीकृष्ण. यांचा नवरा देव आहे. आणि तुमचा हा हाडा मांसाचा आहे. विढाला ऐका, मला पुढे सांगायचंय. चरण धरावे बायकोची. घरी जायचं, इथं बसल्याने आता बायकोला खुर्चीवर बसवायचं, खाली चौरंग ठेवायचा, त्या चौरंगावर चांदीचं ताट ठेवायचं, त्या ताटामध्ये बायकोचे पाय ठेवायचे, गंगा यमुनेचं पाणी आणायचं, त्या पायावर टाकायचं. बर का पुरुष मंडळी, ज्याचं लग्न झालं त्याला सांगा लागलो मी. आणि बायकोच्या उजव्या पायावर ओम काढायचा, डाव्या पायावर स्वस्तिक चिन्ह काढायचं, हळद कुंकू लावायचं पायाला, फुलं वायाचे, तिच्या गळ्यात हार घालायचा, बायकोचे पाय धरायचे आणि बायकोची आरती करायची. आता देवाच्या, संतांच्या, तुकाराम महाराजांच्या आरत्या नाही करायच्या, आता बायकोची आरती करायची. तू म्हणा महाराज पाठ नाही, मी सांगतो तुम्हाला, लिहून घ्या. जे देव जे देव जे माझी बायको, तू सांग तुझा भोप्या ऐको. जे देव जे देव. ही बायकोची आरती करा. बघा ना काय कमळाचे फुलं उगवले, सूर्यमुखी आता उगवले, उद्या हेच फुलं सूर्यमुखी होता सकाळी. कोण बोलवलं त्या महाराजाला? ऐका, चरण बायकोचे पाय धरा. पण बायकोचे पाय धरू नाहीत का? बायकोनं नवऱ्याच्या पाया पडावं का नवऱ्यानं बायकोच्या? कसं आहे तुमच्या इकडं? आमच्या इकडं माणसं मेल्यावर जातात, तुमच्या इकडं जितेच का? सांगा, बायकोनं नवऱ्याच्या पाया पडावं का नवऱ्यानं बायकोच्या पाया पडावं? कसं आहे तुमच्या इकडं? आमच्या इकडं नवरे बायकोच्या पाया पडतात. तो म्हणतो, अगं मी तुला सगळं करू लागतो, सगळं सांभाळतो, घर सांभाळतो, भांडे घासू लागतो, कपडे धुवू लागतो, सगळं करू लागतो, सगळं सांभाळतो, फक्त तू एकच सांभाळ. काय? तुझ्या पाया पडतो, एकच सांभाळ. काय? तोंड तुझ्या पाया पडतो. आमच्या इकडं असे, तुमच्या इकडं नवरा बायकोच्या पाया पडते का बायको नवऱ्याच्या? कसं आहे? यांच्या मुखातून ऐकू द्या ना. कसं आहे? बायको, वा वा, टाळ्या वाजवा एकदा. बरं आता खरं सांगा, रोज नवऱ्याच्या पाया पडणारी बायको कोणती? हात वर करा.
वा, त्यांनीच सांगितलं. हो. हा सूर्य आणि हा जयद्र. जयद्र कुठे? जयद्रथ कुठे? घरी का? मला त्यांच्या घरी घेऊन जा. हा? हा. तेच होते काळ्या पिशा घेऊन आलेले. ऐका, मला सांगायचं आहे, बायकोनं नवऱ्याच्या पाया पडावं. बरं, जाऊ द्या, इथं कोणी पाया पडत नाही. आता कोण पाया पडणार आहे? आज गेल्या गेल्या महाराज त्यांचे पाय पडण्यासारखेच नसतात. आज बरं, उद्या सकाळी उतरल्यावर, घरी गेल्यावर पाया कोण पडणार आहे? उद्या सकाळी. हात वर करा. तुमचे लग्न नाही झाले? एकच का? पण आज नका पडू. दर गुरुवारी कोण पाया पडणार आहे नवऱ्याच्या? गुरुवारी. बर, महिन्यातून एकदा. बरं, जाऊया संक्रांतीला. ज्याच्या नावानं वाण द्यायचं त्याचं पहिलं दर्शन घ्यावं लागतं. तुम्ही पाया पडत नाही, म्हणूनच मी अभंग घेतला, चरण धरावे बायकोचे. पण नवरीच कमी तिथं. उद्या माझंच कीर्तन आहे, उद्या सगळे नवरेचे नारे बघा. ऐका, चरण धरावे बायकोचे. पण बायकोचे पाय का धरू नये? आता मी तुमच्या विषयी बोलतो. अरे, ती बायको आपल्याला लाभलेली असते, ती बायको नसते. तिची आणि आपली ब्रह्मदेवानं 7 जन्मापूर्वी गाठ मारलेली आहे, आणि 8व्या जन्मात ब्राह्मणानं मारली. देव, ब्राह्मण, अग्नी, जनता जनार्दन याच्या देखत ब्राह्मणानं मारली. आणि पुढच्या 7 जन्माच्या ती गाठी मारते. वडापाव, 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 समोसा, मिसळ, भेळ नाही. वर्षातून तो नाश्त्याचा स्टॉल टाकते सगळ्याला. वडापाव कधी? तुम्हाला काय साडी देत जा यांना. ऐका, कधी जाते? वट सावित्री पौर्णिमेला ती म्हणते वडापाव. म्हणजे हे वटवृक्षा मला पाव. वडापाव. तुमची मेमरी हँग झालेली आहे. वडा पाव. हो, अशा किती गाठी मारते ती? हॅलो, किती गाठी मारते? 7 गाठी. पुढच्या 7 जन्माचं रिझर्वेशन करते. 5 मिनिटाची जागा जर धरली तर आपण म्हणतो, एवढ्या गर्दीत तुम्ही माझी जागा धरली. तुमच्या पायाला लागो, पायाला पाया पडतो आपण. जी 7 जन्म आपल्या सोबत आली आणि पुढच्या 7 जन्माच्या गाठी मारते. अरे, 7 जन्माचं ती आपल्यासाठी रिझर्वेशन करते. तिच्या पाया का पडू नये? टाळ्यावर. आता या लाडक्या बहिणी, एवढं मी सांगा लागलो त्या रिकाम्या हाताने जाणार नाही. एक भावाचा हप्ता देऊनच जाणार. अडीच हजार रुपये आणले एकीनं. जर एक हप्ता तुम्ही दिला नाही तर पहा, मग तुमचे हप्तेच बंद. आता अर्धे तिकीट बंद झाले आहे. आता अर्धे ते 1 अर्धे सगळे बंद होणार आहेत. आता अर्धे तिकीट बंद होतील आणि नंतर लाडक्या बहिणी बंद होणार आहे. हो, का बरं? कारण देणारा एक भाऊ गेला विमानात.
अपघातामध्ये एक भाऊ गेला. आणि भावाची जागा कोणी घेतली? भावाच्या बायकोनं. भावाच्या बायकोला काय म्हणतात? भाऊजय. म्हणजे भाऊजईने एक जागा घेतली. आणि भाऊजय ही बहिणीला कधीच काही देत नाही. भाऊ असताना देत नाही, भाऊ गेल्यावर काय देणार आहे? लक्ष देऊन ऐका. भाऊ गेल्यावर काय देणार आहे भाऊजय? काहीच देणार नाही. उद्या माझं भाऊजय इकडे कीर्तन आहे, मी लगेच जाणार आहे. सांगणार आहे सगळ्यातली चालू करा लाडक्या बहिणी. फक्त बुलढाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यातील काळे गावातील, कारण त्यांनी मला काहीच दिलं नाही. एक एक मनी तरी देऊन जा. रिकाम्या हाताने जाऊ नका. ऐका, चरण धरावे बायकोचे. का नाही धरावे? अरे ती क्षणकालाची पत्नी असली तर अनंत जन्माची कोण असते? माय असते. म्हणून चरण धरावे. अरे बायको ही बायको सारखं प्रेम करणारी बायकोच आहे. आईपेक्षा, बापापेक्षा, बहिणीपेक्षा, भावापेक्षा, मावशीपेक्षाही जास्त प्रेम करणारी कोण असते? बोलत नाही का? बायको म्हणाला सुद्धा काय भीती वाटायला लागली. हो, बायको असते. एक माझा मित्र होता काळेगावातला, त्याचं नाव सांगू का? आता सगळ्यांचे नंबर आहेत बरं का माझ्याकडे, आहे का नाही भाऊ? सगळ्यांचे कॉन्टॅक्ट आहे माझ्याशी. हो, आज ज्यांची पंगत होती का ते आमच्या बाबाचे भासी होते, बरोबर आहे ना? हो, आणि त्यांनी मला लहानपणी सांभाळलं होतं. माझा एक मित्र होता इथला, त्याचं नाव होतं रामभाऊ. त्या रामभाऊची गोष्ट सांगतो, कीर्तन समाप्त होते. ऐका, रामभाऊ इथला होता. बायको किती प्रेम करते, सगळ्याच्या प्रेमापेक्षा. हो, रामभाऊची आई वारली. रामभाऊ रडा लागला. काही वडील आईच्या मैत्रिणी आल्या आणि सांगितल्या, रामभाऊ अरे रडू नको, अरे तुझी आई गेली, आईसारखं आम्ही प्रेम करू. आणि त्या प्रेम करा लागल्या. एक दिवस रामभाऊचे वडील वारले. 6 महिन्यानं रामभाऊ रडाला. असे वडीलधारी पुरुष आले, सांगाले, रामभाऊ रडू नको, अरे आमच्या पुत्रासारखं तुझ्यावर प्रेम करू, आमच्या मुलाला जे आणलं ते तुला आणू. आणि तसे प्रेम करा लागले महाराज 10-12 पुरुष मंडळी. एक दिवस रामभाऊची बहीण वारली. तिच्या मैत्रिणी आल्या, त्या म्हणाल्या, ए दादा रडू नको, अरे तुझी बहीण गेली पण आमची सखी मैत्रीण गेलेली आहे. हो, आमच्या भावाला दिवाळीला ओवाळणार नाही, रक्षाबंधनला ओवाळणार नाही, पण तुला ओवाळण्यासाठी आम्ही येऊ, आम्ही भावासारखं प्रेम करू. रामभाऊचं रडणं थांबलं. नंतर रामभाऊचा भाऊ वारला. इथलाच होता रामभाऊ. रामभाऊ ढसा ढसा रडा लागला. रामभाऊची मित्रमंडळी आली आणि सांगितलं, रामभाऊ रडू नको, अरे तुझा भाऊ गेला, आमचा मित्र गेला, आमच्या भावासारखं तुझ्यावर प्रेम करू. आणि ते करा लागले. रामभाऊची मावशी गावातच होती. आणि रामभाऊ रडत होता. आणि रामभाऊला म्हणलं, मावशी गेली, आईचं प्रेम गेलं, मावशीनं केलं, आता मावशी गेली. काही स्त्रिया म्हणाल्या त्या गल्लीतल्या, अरे रामभाऊ रडू नको, तुझी मावशी गेली ना, मावशीसारखं प्रेम करू. आणि त्या करा लागल्या. आईचं प्रेम भेटलं, वडिलाचं प्रेम भेटलं, भावाचं प्रेम भेटलं, बहिणीचं प्रेम भेटलं. पण कर्मधर्म संयोगानं रामभाऊची बायको वारली. रामभाऊ ढसा ढसा रडा लागला. काळे गावातल्या सगळ्या आल्या, रामभाऊ रडू नको, अरे तुझी बायको गेली ना, बायको सारखं आम्ही प्रेम करू. हात वर करा. बायको सारखं प्रेम करणार, सगळ्याच्या प्रेमासारखं प्रेम करणारे भेटले रामभाऊला, पण बायको सारखं प्रेम करणारी बायकोच. टाळ्या वाजवा एकदा तिच्या. अरे नाही, बायको सारखं प्रेम करणारी आहे ती, दुसरं कोणी. म्हणून चरण धरावे
बायकोचे. मी स्वतः अनुभवलेलं आहे. ज्या आईनं एका मुलाचं हगणं मुतणं केलं होतं, त्याचे दोन्ही हात गेले, पाय गेले. हो, बायको ही होती ना आई होती. आईला त्याचं हगणं ज्या आईनं केलेलं आहे त्या आईला लाज वाटत होती. पण मी स्वतः तिथं होतो YCM DY पाटील मध्ये, आणि ते पाहत होतो दृश्य. मला हे शिकायला मिळालं. बायकोनं त्याची चड्डी काढली, हात पुढं केले, हातावर संडास घेतली, संडास मध्ये नेऊन टाकली. विचार करा. हो, कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांनी त्याला बाजूला केलं महाराज. कशी का होईना म्हातारीला सुनणं, त्या म्हाताऱ्याला सगळ्यांनी बाजूला केलं. जळकी पळकी का होईना त्या म्हाताऱ्याला भाकर देणारी ती म्हातारीच आहे, बायकोच आहे. हो, म्हणून एवढं मी तुम्हाला सांगालो लाडक्या बहिणी, आता रिकाम्या हाताने जाऊ नका. म्हणून चरण धरावे बायकोचे. पण बायकोचे म्हणजे बायकोचे नाही, बा म्हणजे हे काळे गावातल्या बाळा, एका पांडुरंगाचे चरण धर. बा एकाचे, आम्ही ते केलं एक धरीला चित्ती, आम्ही रुक्माईचा. व्यभिचारी भक्ती करू नका, अव्यभिचारी भक्ती करा. आणि अव्यभिचारी भक्ती करा. एकच गुरु करा, आणि एक गुरु करण्याची ही आमची प्रथा आहे ना. आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, कानिप नाथापर्यंत ही कोणती परंपरा आहे? एका गुरुची एकच शिष्य. पण पाणी पिना छान के गुरु करना पैछान. निगुर राहू नका. जे निगुर आहे ते गुरु. म्हणून पोरो तुम्हाला सांगतो, ज्याच्या कपाळाला गंध नाही, गंध नाही आणि गळ्यात माळ नाही, त्याला म्हणायचं रंडक आलं. पोरी हो, एखाद्या बाईच्या गळ्यात माळ नाही, हो, कुंकू जरी असलं आणि तिच्या गळ्यात माळ नाही, तर सगळ्या पोरीनं तिला चिडवायचं, रंडकी आली रंडकी. घराच्या बाहेरच नाही पडली पाहिजे. आणि एकी दोघीनं नाही म्हणायचं, या गल्लीतल्या त्या गल्लीतल्या सगळ्या पोरी न्यायचं. आणि घराच्या बाहेर निघली की काय म्हणायचं? काय म्हणायचं म्हणा? रंडकी आली. बिगर माळ करी एक कुत्र सुद्धा राहिलं नाही पाहिजे. कुत्र्याच्या गळ्यात सुद्धा माळ राहिली पाहिजे. उद्या कुत्रे सुद्धा माळ घालतील असं सांगितलं. मी असंच म्हटलं, एका गावामध्ये कुत्र्याला एकादश आहे, कुत्र्याला. पण कालची एकादश कुत्र्याला नव्हती. कालची एकादश कुत्र्याला एकादश नव्हती. ज्याने एकादश धरली नाही त्याला काय म्हणायचं उद्यापासून? कुत्र. आणि बाईला एकादश नसली तर तिला काय म्हणायचं? कुत्री आली. शेतात भाकर घेऊन चालली कुत्री म्हणायचं. भाकर फेकूनच दिली पाहिजे तिनं. म्हणून चरण धरावे बायकाचे. हे जर नाही जमलं तर सख्या बहीण मावंडाचं लग्न लावा, अभंगाचं दुसरं. भावाचे लग्न बहिणीचे लावावे. भावाचे लग्न बहिणीचे लावावे. भावाचे हरित बाबा
भावावे तरीच पावावे मोक्षपदा. पुढच्या 3 चरणाचा सरळ अर्थ सांगतो, एकदा वारकरी संप्रदायाप्रमाणे भजन करा. विडोबा लग्न बहिणीशी लावावी तरीच पावावे मोक्षपदा. भावाचं लग्न हे बहिणी बरोबर लावायचं. भाव म्हणजे भाऊ नाही, भाव. आणि बहीण म्हणजे भक्ती. बहीण धावून आली गावा. भक्ती ही बहीण आहे. भाव भक्तीचं ऐक्य म्हणजे लग्न आहे. भाव भक्तीचं लग्न लावा, फळ काय मिळेल? भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. हो, बळे विन शक्ती. हो, भाव भक्तीचं तरीच पावावे मोक्षपदा. ब्राह्मणाचे घरी गायीची वदावे, आराध्य करावे गाढवाचे. ब्राह्मणाच्या घरी गायीचा वध करा. ब्रह्मवेत्या सद्गुरूंच्या घरी गायीचा वध म्हणजे इंद्रिय नावाच्या गायीचा वध करा, असा त्याचा एक अर्थ आहे. दुसरा त्याचा अर्थ होतो हे इंद्रिय सांभाळा. हो, आणि आराध्य करावे गाढवाचे. गाढवाचं भजन करा. काय? गाढवाचं भजन करा. गाढवाचं भजन म्हणजे, गाढव म्हणजे काय? आपलं मन. मन हे काय? गाढव आहे. आणि या गाढव रूपी मनाला सांगा नको नको म्हणा, गुंतो माया जाडी काळाला जवळी ग्रासा. हे या गाढव नावाच्या मनाला सांगा रे, इतक्या वर्ष झाले सप्ताह चालू झालेला आहे, एक तरी गाथाच्या पारायणाला बस. हे गाढव रूपी मनाला सांगा. आराध्य करावे गाढवाचे, नामा म्हणे हितो दिसे विपरीत. जरी दैव असे तरीच घडे. जर तुझं भाग्य दैव चांगलं असेल तर तुला हे अर्थ कळतील, एरवी अर्थ कळणार नाही. झालेली सेवा माऊलीच्या चरणी जगद्गुरु जगदवंदनीय महान वैष्णव तुकोबाराय यांच्या चरणी ही सेवा समर्पण. हो, तू म्हणाला अभंग का सोडला नाही? याची अभंग, या बीजचं बीज तुम्हाला अगोदर मी सांगितलं अर्धा. तुमच्या लक्षात आला का? बीजचं बीज सांगितलं म्हणून हे फळ आले. काय? मी त्याच्यावर खूप बोललो असतो, नुसतं बीज एका शब्दावरच कीर्तन केलं असतं. माझा आध्यात्मिक आहे. हो, झालेली सेवा माऊलीच्या चरणी जगद्गुरु तुकाराम महाराज स्वानंद सुखनिवासी दिहुकर माऊली. आम्ही तुकाराम महाराजांच्या 8व्या वंशातले दिहुकर माऊली होऊन गेले. त्यांच्या परंपरेमध्ये आमची परंपरा आहे, म्हणून माऊलींच्या चरणी आणि तुमची श्रोते मंडळी या ठिकाणी हरिभक्त पारायण सोपान महाराज आहेत, गायनाचार्य शत्रुघ्न महाराज आहेत, वसंत महाराज आहे, पुंडलिक महाराज आहे, माईक सिस्टीमवाले आहे, ज्यांचं चॅनल आहे ते हरिओम चॅनल आहे, दोन्ही चॅनलवाले आहेत, त्यांच्या चरणी श्रोते मंडळीच्या चरणी हो ही आपली परंपरा आहे. कानिपनाथ महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पण करतो. आणि झालेली सेवा ही श्रुती मंडळी ही वाढलेले जे रोपटं हे असंच वाढावं. आपल्या येता वेळेस आपल्या घरच्या या मुलांना दाखवा, मुलींना दाखवा, तुझं पोरग काय करते ना आमचं पोरग काय करते बघ.
हे एक आदर्श आपल्या गावासाठी आहे. हो, पूर्व शांतरा. म्हणून सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पण करतो. आमची सुरुवात अशीच झालेली आहे. म्हणून मी कीर्तनकार नाही, कीर्तनकाराला शिकवणार आहे. हो, गावातील मंडळी 2 वर्ष झाले संपर्कामध्ये आहे. हो, आणि यावर्षी योग आलेला आहे. हो, आणि माझी भाषा तरी मी सोपं सांगायचा प्रयत्न केलेला आहे. नाही तर माझं कीर्तन कीर्तनकाराला सुद्धा कळत नाही. सर्वांच्या चरणी सेवा समर्पण. जे विठ्ठल जय जय विठ्ठल वेडे वाकुडे विठ्ठल क्षमा परत महाराज क्षमा परत महाराज क्षमा परत महाराज या ठिकाणी गुरुस्थानी असणारे श्री हरिभक्तीपरायण लक्ष्मण बाबा देवकर यांनी सुंदर अशा कोट अभंगावर विवेचन केलं. महाराजांना धन्यवाद. समस्त काडेगाव आशियातर्फे महाराजांना धन्यवाद. एक वेळ सर्वांनी बाबासाठी टाळ्या वाजवा. तसेच उद्याचे होणारे हरिकीर्तन श्री हरिभक्तपरायण एकनाथ महाराज खांदे यांचं हरिकीर्तन होईल, तरी भावी भक्तांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा. तसेच आजचं जे अन्नदान होतं श्री हरिभक्तपरायण गजानन भाऊ जगन्नाथ जोहरी यांच्याकडून आजचं अन्नदान होतं. पूजनीय बाबांना मी विनंती करीन की गजानन जगन्नाथ भाऊ जोहरी यांचा सत्कार बाबांनी करावा. सौजन्य आहे श्री प्रशांत पुरुषोत्तम भाऊ अमलकार यांचं सुद्धा स्वागत पूजनीय बाबांच्या तर्फे होईल अशी मी त्यांना विनंती करतो. दोन्हीचे दोन्ही या कोण आहे? जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तुकाराम